राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सिनेमा, चित्रपट जगत बहुतांश लोकांच्या आकर्षणाचा एक विषय आहे. मग ते अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, त्यांचे राहणीमान, त्यांचं वागणं, जे आमच्यासारख्या सामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं, त्याच्यामुळे याचं आकर्षण सगळ्यांना असतं. विशेषतः तरुण पिढीला थोडं जास्त आहे. या चित्रपट जगताचे आपण 3 भाग ढोबळपणे करू शकतो. एक दक्षिण, एक मुंबई आणि एक बंगाल. पूर्वीच्या काळी हे चित्रपट सामाजिक विषयाला धरून असायचे, काहीतरी एक राजकीय विषयाला धरून असायचे आणि त्याच्यातून आपण काही घेऊ शकायचं. आणि या सगळ्या चित्रपट जगतावर बहुतांशी डाव्या विचारसरणीचा प्रभाव हा बंगाल आणि मुंबईच्या चित्रपट जगतावर नक्की होता. दक्षिणेत मात्र तो फारसा दिसत नाही. दक्षिणेत आजही भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती, हिंदू संस्कृतीचाच पगडा दिसतो. आणि तिथले अभिनेते, अभिनेत्री हे तिथल्या सर्वसामान्य माणसाशी नाळ जुळवून ठेवलेली आहे. त्यांची नाळ अजूनही त्यांच्याशी जोडलेली आहे. मुंबईत तसं नाही आहे. हे मला आठवतं, एकदा काहीतरी चीनचं युद्ध झालं आणि मदतीसाठी म्हणून मुंबईत चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रीने मिरवणूक काढली. तर काय, तर त्यांनी झोळी हातात घेतली आणि मुंबईच्या लोकांनाच पैसे मागायला सुरुवात केली. म्हणजे यांच्याकडे लाखो रुपये. एक अभिनेत्री होती, आम्हाला आठवतं, आम्ही लहान होती, की तिच्या बाथरूमच्या छताला पैसे लपवून ठेवले, काळे पैसे. पण देशाला मदत करायची वेळ तर ते मुंबईचे विशेषतः हिंदी अभिनेते आणि अभिनेत्र्या एवढ्या हुशार की त्यांनी जनतेलाच भीक मागायला सुरुवात केली. त्याला लोकांच्या दारात जाऊ दे, राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार आले तर लोक देऊ लागले. आता मला सांगा, अशा चित्रपट जगताचा आमच्याशी काय संबंध आहे? अलीकडं तर विचारूच नका. आता ते चित्रपट जगतातले तारे हे इतकं महत्त्वाचे. एखादा चित्रपट सृष्टीतला फडतूस काम करणारा जरी आला तर आमच्यासारख्याला बाहेर उभा राहावं लागायचं, अशी गत होती. आता हे अभिनेते कशामुळं एखाद्या पक्षाचं काम करतात, सदस्य होतात, मला तर कधी मनसेत असताना कळालंच नाही की जे चित्रपट आता पुन्हा ते सदस्य झालेत हे कधी आमच्या प्रचाराला कुठं आलेले आहेत, कुठे कॉर्नर मिटिंग घेतील, हे काही माहिती नाही. आज या गोष्टीचा मला एवढ्यासाठी उल्लेख करायचा आहे. कोणीतरी दीपिका पदुकोण नावाची एक नटी आहे, तिचे वडील प्रकाश पदुकोण हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बॅडमिंटनपटू होते. हे स्वतःसुद्धा बॅडमिंटन खेळायचे असं ती सांगते, पण तिकडं फारसा वाव नाही दिसला, त्याच्यामुळं ते चित्रपट जगतात शिरली. मग 1-2 चित्रपट प्रसिद्ध झाले. मग तिने एका अभिनेत्याशी लग्न केले. ते लग्नसुद्धा त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन केलं. मध्ये कुठंतरी एक शाहरुख खानबरोबर एक चित्रपट आला, त्यात भगव्या रंगाची, सॅफ्रॉन केशरी रंगाची अत्यंत तोकडी अंतवस्त्र घालून तिनं जो नाच केला त्याच्यावर बलाच खळ उठला. ॲसिड हल्ला झालेल्या एका स्त्रीच्या जीवनावर तिनं चित्रपट काढला, छपाक नावाचा. आणि त्या चित्रपटच्या प्रमोशनसाठी ही जवाहरलाल विश्वविद्यालयात म्हणजे JNUमध्ये दिल्लीला गेली आणि त्या तुकडे तुकडे गँगबरोबर तिनं काही काळ घालवला. म्हणजे तुकडे तुकडे गँग, ज्यांना राष्ट्राशी घेणं देणं काही नाही. आता या अभिनेत्रीचं तसं करिअर उतरतीला लागलं, लग्न झालं, स्वाभाविक मूल झालं. आता तशी लग्न झालेली मूल झालेली अभिनेत्रीला तसा काही फार वाव नसतो. मग आता हिनं काय उठवायला सुरुवात केली की मुंबईत आता आम्हाला श्वास घेणं कठीण झालंय, इतकी प्रदूषित झाली मुंबई. अरे तुमचं डोकं प्रदूषित झालंय. अजून मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता येऊन महिनासुद्धा झालं नाही आणि मुंबई लगे प्रदूषित झाली. तिचं हवामान प्रदूषित झालं, जगणं असह्य झालं. अगं बाई, तुझ्याजवळ पैसा आहे, जसं लग्न बाहेर जाऊन केलं तसं मुलाला घेऊन बाहेर राहा कुठंतरी. तू एकटीच मुंबईत राहत नाही. मुंबईची लोकसंख्या ही 1 कोटीच्या वर आहे.
त्यांना कुणाला श्वसनाचा त्रास होत नाही, त्यांची कुणाची तक्रार नाही आहे. पण एका विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता आली की मग हे असे बिळात घुसलेले ज्यांचं करिअर संपत आले चित्रपटसृष्टीतून, कुठं ना कुठं तरी लोकांच्या डोळ्यासमोर यायचंय म्हणून यांनी आता एक हळू आवाज आहे आणि यांनी उठवायला सुरुवात केली. कारण राष्ट्रवादी विचारसरणी यांना मान्यच नाही आहे. हे सगळे तुकडे तुकडे गँगचे मेंबर आहेत. मग आता या तुकडे तुकडे गँगमध्ये सुद्धा ती स्वरा भास्कर एक आहे. आता ही स्वरा भास्करची आई JNU मध्ये प्राध्यापिका, ती डाव्या विचारसरणीची. हिचे वडील उदय भास्कर IK गुजराल ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांचे त्यावेळेस सल्लागार होते. या उदय भास्करनं पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये जे आपले रॉचे एजंट होते यांचे पत्ते देऊन देऊन जवळपास 250च्या वर रॉच्या एजंटला मारण्याचं पुण्य काम या बाईनं केलंय. हिचा नवरा त्या ट्रॉम्बेमध्ये, ज्याला अणुशक्तीनगरमध्ये उभा होता, पडला तो. हे असे लोक ज्यांना सामान्य लोकांशी काही घेणं देणं नाही. एक चित्रपटाचं वलय असतं, त्याच्यातून हे सगळे उभा राहतात. आता तर मी एक नवीनच आंदोलन पाहायला सुरुवात केली महाराष्ट्रात, सिलेंडरचं. आजही तशी बोंबाबोंब नाही आहे. हे मीडियात चाललेला अपप्रचार आहे. मग एक दिल्लीत एक निदर्शन झालं, ते एक महिला निदर्शन करणारी म्हणली होती कि भारत के सरकार होश में आओ, मोदी होश में आओ, इराण से युद्ध बंद करू. अरे जसं काही मोदीनं किंवा भारताने इराणशी युद्ध सुरू केलंय. काय बोलताय तुम्ही? या बाबतीत असुद्दीन ओवैसीनं घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. हो, हे मी म्हणतोय. असुद्दीन ओवैसीनं सांगितलंय की इराण काही आपल्या बापाची भूमी नाही, आपली भूमी भारतच आहे, हिंदुस्थानच आहे. कधी कधी असुद्दीन ओवैसी अशी ज्यावेळेस गोष्ट करतात, असं ज्यावेळेस मत मांडतात, त्यावेळेस खरंच मला त्या माणसाचं कौतुक करावं वाटतं. पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेस सुद्धा त्यांनी जी भूमिका घेतली ती खरंच कौतुकास्पद होती. काय संबंध आहे? आणि मला सांगा, युद्ध काही भारताने सुरू केलं नाही. युद्धात भारताने कुणा एकाची बाजू घेतली नाही. कुणा एकाची बाजू घेतली असती तर दुसरी बाजू नाराज झाली असती. आणि मग गॅस सिलेंडरवर तुम्ही प्रश्न उभा करता. अरे तो भारत देश आहे ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीनं सांगितलं होतं की तुम्ही एक वेळचे तांदूळ म्हणजे भात सोडा, लोकांनी पुढे आयुष्यभर भात सोडलाय. तो भारत देश आहे. संकटाच्या वेळेस एकत्र उभा राहिलेला आहे. जे संकट आपण आणलेलं नाही आहे, हे आपल्यावर लादले गेलेलं संकट आहे. अशा काळात देशाने एकत्र राहायला पाहिजे का आपण वेगवेगळे आवाज दाखवायला पाहिजे? मला असं वाटतं की कधी कधी भारतामध्ये स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला होतो आणि त्या अतिरेकाचा असा परिणाम होतो. मला वाटतं हा विषय खूप गंभीर आहे, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. राष्ट्र अत्यंत कठीण काळ पुढे येऊ शकतो. युद्ध लांबलं तर अजून त्याची भयानकता होऊ शकते. आणि या सगळ्या काळात आपण स्वतःनं प्रत्येकाची जिम्मेदारी ओळखली पाहिजे आणि कमीत कमी आपला त्रास राष्ट्राला होईल किंवा राष्ट्राला आपला भार पडणार नाही याची जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे. अशा वेळेस जर आपण एक नाही राहिलो तर आपण कधीच एक राहणार नाहीत आणि याचा फायदाच आपले शत्रू राष्ट्र नेहमी उचलत आलेला आहे. धन्यवाद.